नमस्कार. चहा घेता घेता सहजच आपण मिसळण्याच्या डब्यातल्या बहुमोल गोष्टी आपण पाहतोय. त्याच्याच पुढे आपण आज पाहणार आहोत मिरी, मिरपूड. आपला मिसळण्याचा डबा हा खरंच आपल्या जुन्या लोकांनी इतका चांगल्या प्रकारे तो जमा केलेला आहे, की त्याचं वर्णन शब्दात करणं शक्य नाही. त्यांचे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत आणि त्या दृष्टीने हा माझा छोटासा प्रयत्न, की त्याचं महत्त्व आपल्याला पुन्हा एकदा सांगण्यात सांगण्यासाठी अ, मला संधी मिळाली. कारण अशी कुठलीच पिढी नाही, की ज्यांना याचं महत्त्व कळलं नाही. पण तरीसुद्धा ते पुन्हा-पुन्हा म्हणावं. देवाचं नाव घेऊन कितीही जरी बरं वाटलं, तरीसुद्धा पुन्हा-पुन्हा कीर्तन करणं बरं वाटतं. तसंच हे समजूया आपण, की पूर्वीच्या लोकांनी जे काही करून ठेवलंय आणि आपल्या स्वयंपाकघरात जी सामग्री जमा करून ठेवली आहे, त्याचा उपयोग आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांना हा होत राहील. फक्त पुढच्या काळात ही स्वयंपाकघरं अशाच प्रकारे ती असावीत, जिवंत आणि चालू, तर त्याच्यात मजा आहे. आणि तसं असावं म्हणूनच हा प्रयत्न आहे, की त्यांनाही हे कळावं, की आपल्या घरामध्ये जे आहे त्याचं महत्त्व काय? हा प्रयत्न आहे. पुढच्या पिढीपर्यंत जर ते पोहोचलं, त्याने ते आत्मसात केलं, त्यांनी वापरलं, तर त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. आपण आणखीन काय करू शकतो, नाही का? तर मिरपूड किंवा मिरी ही अत्यंत तीक्ष्ण, उष्ण आणि दीपन आणि पाचन म्हणजे अग्नी प्रदीपन पण करतं उत्तम प्रकारे आणि अन्नाचं पचन करण्यासाठी सुद्धा श्रेष्ठ असं आहे. पण अतिशय उष्ण आहे आणि तीक्ष्ण आहे. त्यामुळे हिचा वापर नेहमीच समजून करायला पाहिजे. नाहीतर ती अत्यंत विदाह पोटामध्ये निर्माण करू शकते आणि त्याचा परिणाम हा संपूर्ण शरीरावर, मनावर होऊ शकतो. त्यामुळे मिरीचा वापर हा उत्तम प्रकारे व्हायला पाहिजे आणि तो जसा जशी गरज आहे त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आता मिरीचा आता आपण उत्तम टिपण आणि पाचन म्हणजे पचन करणारी श्रेष्ठ आहे. त्याबरोबर ते कृमिघ्न आहे. म्हणजे पोटात कृमी होऊ नयेत आणि झाल्यास त्यांचा अ, त्यांच्यावर परिणाम व्हावा अशा प्रकारचे कार्य हे मिरी हे करत असतं. आता मिरी जी आहे ना, मिरी ही दाण्याच्या स्वरूपात वापरणं आणि मिरपुडीच्या स्वरूपात वापरणं दोन्हीचा परिणाम वेगळा आहे. परिणाम म्हणजे कसा, मिरी तिखट आहे, पण जेव्हा तिचं पावडर होते तेव्हा ती कार्यरत जास्त प्रमाणात होते. ती जेवढी उकळली जावी तेवढी ती आणखीन तिखट-तिखट होत जाते आणि त्याचा परिणाम आणखीन तीक्ष्ण होत जातो. त्यामुळे ज्यांना तिखट फार मानवत नाही, त्यांनी ते मिरीचे दाणे किंवा मिरी पूड ही उकळू नये ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. मिरपूड ही जी आहे, ही माझ्या मते आणि माझ्या अनुभवाप्रमाणे ही करून ताजी वापरावी. ती करून ठेवली तर ती सादळते. तिच्यामधलं तेल जे असतं ते उडून जातं आणि त्याच्यानंतर ती तेवढी इफेक्टिव्ह वाटत नाही, जेवढी ती ताजी अ, आपण वापरली तर त्याचा परिणाम जसा दिसतो, तसा ठेवून त्याचा परिणाम दिसत नाही. शिवाय त्याच्यामध्ये पोरकिटे लागण्याची शक्यता असते. अर्थात आपला जो मिसळण्याचा डबा आहे, तो चांगल्या प्रकारे ठेवलेला असतो. त्यामुळे असं काही होण्याची शक्यता नाही. पण ते एकदा पूड झाली, की ती नाजूक होते आणि त्यामुळे जर आपल्या मिसळण्याच्या वेळेस आपण जे ठेवतो ते मिरीचे दाणेच ठेवावेत. मिरपूड करून ठेवू नये. मिरपूड करण्याचं जे छोटं ते हाताने चालवायचं यंत्र मिळतं, त्याच्यातनं इन्स्टंटली तुम्हाला पूड करून वापरता येते आणि तीच चांगली पद्धत आहे, असं माझं मत आहे. आणि त्यामुळे मिरपूड वापरण्यासाठी मिरपूड ही आणणं किंवा ती अ, करून ठेवून वापरणं याच्यापेक्षाही ते दाणे ठेवून दाणे वापरावेत किंवा त्याची ताजी पूड करून वापरावी, हे सर्वात श्रेष्ठ आहे. हे पुन्हा सांगावसं वाटतं. त्यामुळे पोटामध्ये मिरी हे विदाह निर्माण करते. त्यामुळे ज्यांना
पेप्टिक अल्सरसारखे आजार आहेत त्यांनी मिरी बघायची पण नाही. इतकं ते आहे. म्हणजे त्यांनी मिरी वापरायची नाही आणि खाण्यामध्ये ती योग्य प्रकारे वापरली जाईल याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे मिरपुडीसाठी आज एवढंच. बाकी सगळं पुन्हा कधीतरी पाहू. ते मिरपुडीवर आणखीन बोलता येईल. आत्ता इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.